महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे आमदार निरंजन डावकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचं औचित्य साधून ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपूजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कट्ट्यामुळे 18 पगड जाती समूहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगले साहित्य व वृत्तपत्रे वाचण्यास मिळणार असल्याचं मत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांनी व्यक्त केलं। यावेळी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावकरे यांची संकल्पना सत्यात उतरवणार असल्याची भावनाही व्यक्त केली। यावेळी प्रफुल्ल वाघुले यांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केलं आहे। आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणित केला। विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावकरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावे अशी संकल्पना मांडली होती। ही संकल्पना पूर्णत्वास यावी यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघुले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावे यासाठी पत्रव्यवहार केला होता। मागील वर्षी गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती। त्यांनी आपला शब्द खरा करून निधी उपलब्ध करून दिला। त्यांच्या विशेष निधीमधून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येत आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचं भूमिपूजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावकरे आणि महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। यावेळी ॲडव्होकेट निरंजन डावकरे यांच्यासह विविध पदाधिकारी त्याचबरोबर मान्यवर मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते।